In our last lecture, we studied about branches of geology. From that we saw mineralogy, petrology, economic geology, dynamic geology and paleontology. आपण आता ह्या परत ज्या आहेत, ज्या ब्रांचेस आपण बघितलेल्या आहेत त्यांचा आपण थोडक्यात डेफिनेशन्स बघूया. पहिली ब्रांच बघितली आपण मिनरॉलॉजी. मिनरॉलॉजी म्हणजे काय? इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ मिनरल्स. त्याच्यानंतर सेकंड बघितली आपण पेट्रोलॉजी. इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द रॉक. त्याच्यानंतर थर्ड पण बघितली आपण इकॉनॉमिक जिओलॉजी. इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. त्याच्यानंतर आपण बघितली डायनॅमिक जिओलॉजी. डायनॅमिक जिओलॉजी इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ डायनॅमिक्स. म्हणजे होलकॅनो असेल, अर्थक्वेक असेल, सुनामीज असेल, ह्या सगळ्याचे डायनॅमिक्स जे आहे ते त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं, डायनॅमिक जिओलॉजीमध्ये इन्क्लूड होतं. आणि लास्ट वन आपण बघितली पॅलेंटॉलॉजी. पॅलेंटॉलॉजी म्हणजे काय? इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ फॉसिल्स. आता फॉसिल्स म्हणजे काय तुम्हाला तेही सांगितलेलं आहे. या सगळ्याचा आपण काय केलेलं आहे लास्ट टाईम डिटेल्स त्याच्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर आपण आता नेक्स्ट ब्रांचेस बघूया. नेक्स्ट ब्रांच आहे स्ट्रॅटाग्राफी. स्ट्रॅटाग्राफी म्हणजे काय? इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रॅटा. स्ट्रॅटा मीन्स लेयर. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या शॅलो डेप्थमध्ये डिपॉझिशन होत असतं ते कसं होत असतं? लेयर बाय लेयर होत असतं. म्हणजे पहिली लेयर आली आणि त्याच्यानंतर दुसरी आली, थर्ड आली, फोर्थ आली, अशा लेयर बाय लेयर डिपॉझिशन फॉर्म होतं. आणि मग त्या लेयर्स एकसारख्या आपल्याला दिसतात आणि मग त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रॅटा म्हणतो. सो त्या सगळ्याचा अभ्यास या स्ट्रॅटाग्राफीमध्ये केला जातो. म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल आता जिथे जिथे स्ट्रॅटा आहे म्हणजे जिथे जिथे लेयर्स आहेत तर त्या लेयर्सचे कलर डिफरंट असतात. मग ते काय आहे? तर त्याच्यामध्ये केमिकल कॉम्पोजिशन कुठले आहे, रॉक्स कुठले आहेत, मिनरल्स कोणते आहेत, त्याच्यानंतर त्या लेयर्समध्ये असणारी ग्रेन साईज काय आहे, ती व्हरायटी असू शकते, डिफरंट वेगवेगळी असू शकते. त्याच्यानंतर त्याचा थिकनेस किती आहे, म्हणजे प्रत्येक लेअरचा थिकनेस हा डिफरंट असू शकतो, म्हणजे वेगळा असू शकतो. म्हणून त्याचा अभ्यास करायचा आहे की त्याचा थिकनेस किती आहे. त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ डिपॉझिशन म्हणजे कोणती ओल्डर आहे, कुठली यंगर आहे, मग ती ओल्डर असणारी कोणती लेयर आहे, काय आहे त्याच्यामध्ये, ग्रेन साईज कशी आहे, कलर कसा आहे, टेक्स्चर कसं आहे, तसं या सगळ्याचा अभ्यास या स्ट्रॅटाग्राफीमध्ये केला जातो. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट ब्रांच बघतोय हायड्रोलॉजी. हायड्रोलॉजी इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ग्राउंड वॉटर. आता हे जे काही हायड्रो मीन्स पाणी, बरोबर आहे. मग ह्या सगळ्या भूजल म्हणजे जमिनीच्या खाली किंवा भूगर्भामध्ये जितकं ग्राउंड वॉटर आहे, भूजल आहे, त्या सगळ्याचा अभ्यास या हायड्रोलॉजीमध्ये केला जातो. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो बघा, आपल्या साईडला जे पाण्याची लेवल आहे ती कमी आहे. म्हणजे आपण जर बोर किंवा विहीर जर खणायला गेलो तर आपल्या एरियामध्ये लगेच पाणी लागतं. काही वेळेला जळगाव, धुळे वगैरे त्या साईडला गेला तर तुम्हाला 150, 200 फूट जरी खाली गेलं तरी तुम्हाला काय होतं आहे? पाणी मिळत नाही. मग आपल्या इकडे साधारण लवकर 25, 30, 50 फुटावर असं पाणी ऐकायला मिळतं. म्हणजे प्रत्येक एरियाचा त्या जमिनीमध्ये जे काही पाणी आहे त्या सगळ्याचा अभ्यास म्हणजे हा हायड्रोलॉजीमध्ये केला जातो. मग त्याच्यामध्ये कसं आहे? रॉक्स कुठले आहेत, जो एरिया आहे त्याच्यामध्ये रॉक टाईप कुठला आहे, त्या रॉक टाईपमध्ये पाणी साठून राहतं का, की पाणी झिरपून जातं की निघून जातं, या सगळ्याचा अभ्यास काय केला जातो? या हायड्रोलॉजीमध्ये केला जातो. सो इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ग्राउंड वॉटर. मग ते ग्राउंड वॉटर कुठल्या कुठल्या प्रकारचं आहे, कुठल्या कुठल्या रॉकमध्ये ते सॅच्युरेट होतं, कुठल्या कुठल्या रॉकमध्ये साठत नाही, या सगळ्याचा अभ्यास म्हणजे त्याच्यामध्ये केला जातो. नेक्स्ट आहे मायनिंग जिओलॉजी. इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ माइन्स. म्हणजे काय? मायनिंग म्हणजे काय? खाणी म्हणतो, म्हणजे बॉक्साईटच्या खाणी असतील किंवा मँगॅनीजच्या खाणी असतील, कोळशाच्या खाणी असतील, त्या सगळ्याचा जितक्या प्रकारच्या खाणी आहेत ज्या ज्या एरियामध्ये, त्या सगळ्याचा अभ्यास म्हणजे मायनिंग जिओलॉजी. आता ह्याचा अभ्यास म्हणजे काय करायचं? आता माइन्स हे 2 प्रकारचे असतात, अंडरग्राऊंड माईन आणि ओपन माईन. म्हणजे काही जे सरफेसवर असते त्याला ओपन म्हणतो माईन, आणि जी जमिनीच्या खाली असते त्याला अंडरग्राऊंड माईन म्हणतात.
मग त्या मायनिंगचं स्ट्रक्चर कसं बनवायचं, स्ट्रक्चर म्हणजे काय, त्याचा आराखडा कसा करायचा, म्हणजे त्याचं ट्रान्सपोर्ट तुम्ही कसं नेणार, कसं आणणार, तिथे जे लेबर असतात त्यांचं राहण्याची सोय, त्याच्यानंतर तिथल्या पाण्याची सोय, जो काही वेस्ट मटेरियल आहे ते टाकणार कुठे तुम्ही, ट्रान्सपोर्ट कसं करणार, जो काही प्युअर म्हणजे जो काही ओरिजिनल क्वांटिटी वाईज किंवा क्वालिटी वाईज मटेरियल असेल ते तुम्ही सॉर्टिंग कसं करणार, ती मशिनरी त्याच्यामध्ये कुठे तुम्ही ॲडजस्ट करणार किंवा कुठे ठेवणार, कसा सेटअप करणार, या सगळ्याचा अभ्यास या मायनिंगमध्ये केला जातो. त्याच्यानंतर मग इतकं करून सगळं जे काही त्याच्यातून आपल्याला मिळणार आहे, इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट जे काही माईन आहे, समजा बॉक्साईटची असेल तर बॉक्साईट आपल्याला मिळणार किती, प्रॉफिट किती होणार आणि लॉस होणार का त्याच्यामध्ये, किंवा आपण जितकं इन्व्हेस्ट करतोय त्याच्यापेक्षा जास्त येणार का कमी येणार, मग ती माईन बंद करायची की चालू ठेवायची, जर आपल्याला तोटा होत असेल तर आपण ते हे करणार नाही, ठेवणार नाही ती माईन, बरोबर आहे. जर फायदा होत असेल तर आपण त्याच्यात इन्व्हेस्ट करू. मग या सगळ्याचा अभ्यास मायनिंग जिओलॉजीमध्ये केला जातो. म्हणजे माईनचं स्ट्रक्चर, आराखडा कसा तयार करायचा, त्याच्यानंतर त्याला इन्व्हेस्टमेंट किती करायची, त्याच्यापासून आपल्याला प्रॉफिट होतो की नाही, त्याच्यानंतर ह्या सगळ्या ज्या काही पॉसिबिलिटीज आहेत त्या बघायच्या आणि मग त्यांचा जो काही डिटेल स्टडी आहे तो ह्या मायनिंगमध्ये करायचा. मग त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड पण असेल आणि ओपन माईन पण असेल, म्हणजे दोन्हीचा विचार केला पाहिजे. जर अंडरग्राऊंड असेल तर त्याला जास्त धोका असतो, म्हणजे कसं अंडरग्राऊंड म्हणजे जेवढं तुम्ही जमिनीच्या खाली जाल तितकं ते खोदत जाणं किंवा ट्रान्सपोर्ट घेऊन मटेरियल वरती आणणं, त्या लेबर लोकांचा खर्च, हे सगळं जे आहे ते या मायनिंगमध्ये बघितलं जातं. नेक्स्ट आहे स्ट्रक्चरल जिओलॉजी. स्ट्रक्चरल जिओलॉजी, इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी that deals with the study of structures like fold, fault, joints, etc. आता स्ट्रक्चरल म्हणजे काय, ज्या वेळेला भूगर्भामध्ये हालचाली होतात त्यावेळेला ज्या काही प्लेट्स असतात किंवा जी काही सरफेस लेवल असते, ग्राउंड असतं, सरफेस एरिया असतो, तो काय होतो, डिस्प्लेसमेंट होतो. म्हणजे जिथे जिथे चिरा असतील, क्रॅक असतील, तिथे काय होतो, तो डिस्प्लेस होतो, म्हणजे पुढे मागे तो सरकला जातो. किंवा एखादा ब्लॉक वरती उचलला जातो, एखादा ब्लॉक खाली जमिनीमध्ये सिंक म्हणजे खचला जातो. तर हे जे स्ट्रक्चर जे चेंज आहेत होणारे ते आपल्याला ह्या स्ट्रक्चरल जिओलॉजीमध्ये करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये जॉईंट्स आहे, अनकन्फर्मिटी आहे. अनकन्फर्मिटी म्हणजे काय, एक लेअर डिपॉझिशन झालेली आहे, म्हणजे बेड्स आहेत ते ABCD असे फॉर्म झालेले आहेत आणि डी नंतर काय झालेलं आहे, जे काही वेगळी जी एक लेअर आहे ती फॉर्म झालेली आहे आणि त्याच्या परत दुसरी यंगर लेअर किंवा यंगर रॉक्स फॉर्म झालेले आहेत. त्याचे दोन लेयर्सच्या सेपरेट करणाऱ्या ज्या मधली जी अनकन्फर्मिटी म्हणतात तिला, म्हणजे लेअर असते ती डिफरंट ओळखते आपल्याला ती. तर त्या ज्या दोन लेयर्स, दोन ओल्डर सिरीज आणि यंगर सिरीजच्या सेपरेट करणारी जी मधली लेअर आहे त्याला अनकन्फर्मिटी म्हणतात. मग हे जे आहे ते फोल्ड आहे, फॉल्ट आहे. फोल्ड म्हणजे काय, लेअर बाय लेअर डिपॉझिशन झालेलं आहे, दोन्ही साईडनी कॉम्पॅक्शन म्हणजे प्रेशर ॲक्ट झालेलं आहे आणि मग त्याचं फोल्डिंग स्ट्रक्चरमध्ये, म्हणजे आपण समजा पेपर हातात घेतला आडवा दोन्ही हातात आणि तो जर असा जवळ प्रेस केला जवळ, तर तो काय होतं, फोल्ड लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं. मग सेम असंच नेचरमध्ये होतं, ज्यावेळेला लेअर बाय लेअर डिपॉझिशन होतं. मग ते कसं होतं, काय होतं, त्याला कुठली कारणे आहेत त्याला, हे सगळं काय केलं जातं ह्या स्ट्रक्चरल जिओलॉजीमध्ये केला जातो. 12thला याचा आपल्याला डिटेल स्टडी आहे की ज्याच्यामध्ये फोल्ड, फॉल्ट आणि जॉईंट्स हे सगळं, अनकन्फर्मिटीज हे सगळं त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, इन्क्लूड केलेलं आहे. सो व्हॉट इज स्ट्रक्चरल जिओलॉजी, इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर्स लाईक फोल्ड, फॉल्ट, जॉईंट्स एक्सेट्रा. लास्ट वन आहे जेमॉलॉजी. अशा खूप साऱ्या ब्रांचेस आहेत, पण आपण फक्त इथं 10 स्टडी करतो आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एनी 4 ब्रांचेस लिहायचे आहेत किंवा एनी 5 ब्रांचेस आपल्याला बाय हार्ट करायच्या आहेत, पाठच करायच्या आहेत, त्या विचारल्या जातील परीक्षेला. आणि त्याच्यामुळे 10 दिलेल्या आहेत मी तुम्हाला, ज्या त्याच्यापैकी सोप्या 4 किंवा 5 वाटतील त्या करून ठेवा, त्या परीक्षेला आपल्याला येतील. लास्ट वन आपण त्याच्यामध्ये घेतो जेमॉलॉजी. इट इज अ ब्रांच ऑफ जिओलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ जेम्स. जेम्स म्हणजे काय, आपण बघा हातामध्ये मोती घालतो किंवा पोळा घालतो, माणिक घालतो, पाचू घालतो, या सगळ्याचा अभ्यास म्हणजे ह्या जेमॉलॉजीमध्ये केला जातो. म्हणजेच काय, तर
तो जो खडा आहे किंवा तो जो पाचू आहे, तो काही रत्न आहेत ही सगळी, तर ती किती कॅरेटची आहेत किंवा ती खरोखरच खरी आहेत का की आर्टिफिशियल आहेत, नेचरमध्ये बनलेली आहेत का ते मॅनमेड आहेत, या सगळ्याचा अभ्यास काय केला जातो, ह्या जेमॉलॉजीमध्ये केला जातो. मग त्याच्यामध्ये बरीच मशिनरी असते, त्याच्यामध्ये मशीन्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात की ते आयडेंटिफाय करतात किंवा त्याला पैलू पाडले जातात हिऱ्याला, अशा टाईपमध्ये त्याला शेप दिला जातो. या सगळ्याचं जे अभ्यास आहे तो या जेमॉलॉजीमध्ये केला जातो. आणि त्याचे मग वेगळे वेगळे कोर्सेस आहेत की जेणेकरून आपण एखादं त्याच्यामध्ये फील्ड केलं, त्याच्या फील्ड हे आहे जेमॉलॉजी, एक ब्रांच वेगळी आहे, त्याचे कोर्सेस वेगळे वेगळे आहेत की त्याच्यामध्ये सुद्धा आपला करिअर आपण करू शकतो. अशा टाईपमध्ये प्रत्येक ब्रांचेसमध्ये त्याचं एक स्पेशालिटी आहे. आता हायड्रो म्हटलं तर पाण्यामध्ये आहे, ग्राउंड वॉटर आहे, मायनिंग म्हणलं तर माइन्समधला सगळा अभ्यास आहे, स्ट्रक्चर्समधलं म्हटलं तर त्याच्यामध्ये फॉल्ट आहे, पेट्रोलॉजी म्हटलं तर रॉक आहे. म्हणजे प्रत्येक ब्रांचचा असा वेगळा स्टडी काय आहे तो ठरलेला आहे. आणि तो आपल्याला काय केलेला आहे, फ्रॉम 11 पासून MSc म्हणजे त्याच्या पुढेही PhD वगैरे जर अभ्यास असेल तर त्या सगळ्या ब्रांचेसचा आपण आपला अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये डिटेल. पण कसं आहे, स्टँडर्ड वाईज आपल्याला फक्त त्याचं डिटेल दिलेलं आहे किंवा त्याचं डिस्क्रिप्शन किंवा डीप अभ्यास आपण करत जाणार आहोत. तर आत्ता जे आहेत ते ह्या ब्रांचेस आपण फक्त एकसारख्या बघितलेल्या आहेत. याच्यापैकी कोणत्याही 5 ब्रांचेस करायच्या आहेत, तुम्हाला ज्या सोप्या वाटतात त्या. परत एकदा आपण थोडंसं सगळ्या ब्रांचेस बघूया. पहिली बघितली आपण मिनरॉलॉजी, त्याच्यानंतर सेकंड बघितली पेट्रोलॉजी, त्याच्यानंतर बघितली इकॉनॉमिक जिओलॉजी, त्याच्यानंतर डायनॅमिक जिओलॉजी, त्याच्यानंतर पॅलेंटॉलॉजी बघितली आपण. आणि आजच्या लेक्चरला आपण स्ट्रॅटोग्राफी बघितली, हायड्रोलॉजी बघितली, मायनिंग जिओलॉजी बघितली, स्ट्रक्चरल जिओलॉजी बघितली आणि जेमॉलॉजी बघितली. अशा आपण आज 5 बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर ह्या ब्रांचेस ऑफ जिओलॉजी हा जो छोटा टॉपिक आहे तो आपला इथे संपलेला आहे. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला चालू करूया. थँक्यू.